जय शिवराय मित्रांनो, मी आपल्या समोर वेगवेगळे विषय घेऊन यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्या समोर येणार आहे। तरी सर्व मित्रांना विनंती आहे की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। मला माहित आहे की काही जण नाव ठेवतील, काही जण हसतील, पण असल्या लोकांचा मी कधीही विचार करत नाही। कारण कुणीतरी असं म्हणालं होतं, जब कोई आपके पीछे आपकी बात करता है तो आप समझ लेना कि आप उसके आगे 2 कदम चल चुके हो। कावळा हा एक असा पक्षी आहे, तो गरुडाचा चावा घेण्याची हिम्मत करतो, पण गरुड त्या कावळ्याला कसलाही प्रतिसाद न देता तो गरुड आपले पंख उघडतो आणि आकाशामध्ये उंच भरारी घेतो। जसही तो आकाशामध्ये उंच भरारी घेतो, तसंच त्या कावळ्याला ऑक्सिजन न भेटल्यामुळे, ऑक्सिजन अभावी तो कावळा खाली कोसळतो। मला सांगायचा हा उद्देश आहे की आपण आपल्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो, त्यावेळेस असले कावळे नक्कीच आपल्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून असल्या कावळ्याकडे लक्ष न देता आपण आपल्या उद्देशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे।